कशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे, कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा, रोज कपंगा, गुरु चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी त्याचं आग लावी, कुणी त्याचं तेल घाली. होती दुनिया री, आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. मोरया, ए मोरया, पहा अजून झोपलाय हा गधडा. ए मोरया उठ, मोरया, अरे वाजले किती बघ. मोरया उठ, मोरया, ए बाळा उठ बघू. ए ए उठ उठ उठ, मोरया उठ रे. ए बाळा उठ, हा उठ उठ. बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलं काय? माझ्या खोलीत येताना दार वाजवून येत जा. अरे हो चुकलं ह माझं. ना आला चांडाळा, मला शिकवतोस कसं वागायचं ते. मला एक गोष्ट सांग, काल संध्याकाळी मी तुला माझ्या कविता दिल्या होत्या प्रकाशकाकडे द्यायला. हा? काय झालं त्याचं? तेवढ्यासाठी उठवलं मला. हो, म्हणजे काय? ते आम्ही देऊन आलो. देऊन आलास? अरे रात्रभर तुझ्या उत्तराची वाट न रे पाहत होतो मी. काय रे, काय म्हणाले प्रकाशक? अरे ए, काय म्हणाले प्रकाशक, काय म्हणाले? ते म्हणाले, हा ते म्हणाले, हा. ते म्हणाले की इथेच ठेवून जा, मी वाचून पाठवतो परत. घेऊन जा म्हणाले, वाचून पाठवून देईन म्हणाले. हा मोऱ्या, या पूर्वी बर का मी कविता प्रकाशकाकडे दिल्या ना की रबरी बॉल सारख्या परत यायच्या रे माझ्याकडे. रबरी बॉल कसा आपण भिंतीवर मारला की लगेच आपल्याकडे परत, तशा माझ्या कविता मी प्रकाशकाकडे दिल्या की माझ्याकडे परत. पण ह्या वेळेला वाचून कळवतो म्हणाले. आता ते कविता वाचतील, इतर प्रकाशकांना देतील, साहित्यिकांमध्ये माझं नाव होईल. अरे चंद्रभागेच्या तिरी साहित्यिकांचा मेळा जमला आहे. आणि बरं का मोऱ्या, माझ्या कविता सगळे जण आनंदाने वाचतायत, त्यात बुडून गेले आहेत. केवढा रे हा आनंदाचा उत्सव. यामिनी तुझ्याच साठी, आभाळ हे निळे निळे यामिनी तुझ्याच साठी, त्यामधले ढग काळे यामिनी तुझ्याच साठी. पक्षा पक्षा उड उड, उंच उंच जा, त्याच्या मागे यामिनी उडत उडत जा. किती गोड. यामिनी गेली ढगात, चहावरला मगाट, यामिनीनं खाल्ला पेरू, त्यातून निघाला बोरू. किती गोड. पेरू बोरू. कविवारी अलंकासूर. यामिनी तुझ्याच साठी. बिटिया तनिक हमें ये तो बताओ, इसका हम स्क्रू ढीला कर देंगे तो वजन में कुछ फर्क गिरेगा का? मला आधी सांगा हे काय आहे? ओ अरे रद्दी आहे ती. वा, तुम्ही याला रद्दी कसं म्हणू शकता?
काव्य प्रतिभेचा आविष्कार आहे हा, जो शाई बनून कागदावर उतरलाय. जो स्फुरणातून प्रकटलेला साक्षात्कार आहे हा, जो शब्द बनून अवतरलाय. बेटा ये इतना बड़ा कुछ नहीं है, ये रद्दी है, रद्दी मैं खरीदा हूँ 15 रुपये में. हो, तुम्हाला कळलं नसेल किंवा तुम्हाला वाचता आलं नसेल. ह्या ना लंकासुतांच्या कविता आहेत. लंकासुत ये श्रीलंका का कोई कवि है का? पण श्रीलंकेतला नाही हो, हा. बल्लाळ काका नाही का या नावानं लिहित. हाँ 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 लंकासुत. हाँ हाँ मी देऊन येते हा त्यांना. हाँ जाओ जाओ. लंकासुत बल्लाळ का कविता. ए, रुक 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 मवा इधर इधर. वो रद्दी दे दो हमें. पा नहीं नहीं वो कविताएं दे दो हमें. बैठो. हाँ, बेटा या कविता मी माझ्याजवळ ठेवू का? का आता तुला एक स्टोरी सांगावी लागेल जी तुला माहित नाहीये. सांग. स्टोरी आहे. बल्लाळ आणि मी दोघे चौपाटीवर जायचो भेळ खायला. त्याच्या अशा या कवितांच्या कागदांमध्ये आम्ही एवढी अशी भेळ घ्यायचो आणि खायचो. फार सुंदर असायची कविता ना. भेळची चव. काय झालंय, बल्लाळचं आणि माझं वैर आहे. त्याच्या या कविता मला मिळत नाहीत ग कुठे, कारण छापून पण कोणी देत नाही ना त्याला. त्याच्यामुळे या कविता माझ्याजवळ राहिल्या तर चालतील का? म्हणजे हे बघ, वैर असलं म्हणून काय झालं, मी कविता ठेवून घेतो. मला या कविता छापायच्यात. हा म्हणजे हमारे ढोलकपुर के त्याच्या माखनलाल हमेशा कहावत कहा करते थे तशाच तसे वाग. पण मी म्हणून खोटी ठरवणार आहे बेटा. त्या बल्लाळच्या कविता, त्या लंकासुताच्या कविता मला छापायच्या आहेत. पा किती सुंदर. तुमच्या मनात केवढं प्रेम आहे. हो पण बेटा एक काम करशील, हं. या कविता छापेपर्यंत कुणालाही याच्यातलं काही सांगायचं नाही. का? का ऐसा है उसका. बल्लाळला कळेल ना, मग त्याला ते आवडणार नाही. मी कविता छापलेला स्वाभिमानी येतो मराठी माणूस, हो की नाही. एकदा छापल्या कविता की त्याला आपोआप कळेलच. मग त्याला आनंद होईल. त्याला आनंद झाला की मला आनंद होईल. कळलं. तोपर्यंत अळी मिळी गुपचिळी. बहुत बढ़िया. जा बेटिया जा. शाबास शाबास जा. बल्ल्या, लंकासुत या नावानं कविता करतोस? हॅलो, झोल प्रकाशन. काल मी कविता पाठवल्या होत्या, त्याचं काय झालं ते विचारायचं होतं. कुठल्या कविता? यामिनी तुझ्याच साठी. अच्छा, तुम्ही लिहिल्या का? किती बंडल कविता लिहिता तुम्ही? हो नाही, मी लिहिलेल्या नाहीयेत. मी एक साधा वाचक आहे. पण त्या कवितांचं काय झालं? काय करणार? इतक्या बंडल कविता होत्या की कवीकडे साभार परत पाठवून दिल्या. अहो पण त्या इथं आलेल्या नाहीत. तुम्हाला काय माहित? नाही म्हणजे अजून छापून आलेल्या नाहीयेत. काय कमाले. मोरया, ए मोरया, अरे काय काय फोन हातात घेऊन काय चाललंय? हा काय करत होतास तू आता? नाही मी ते हे आपलं हे काय हे आपलं ते आपलं काय? मी तुला त्या प्रकाशकाला फोन करायला सांगितला होता, केलास का? हो त्यालाच फोन केला होता, प्रकाशकालाच. वा, काय म्हणाला तो? काय म्हणाला? तो म्हणाला किती बंडल कविता. काय? तो म्हणाला की किती बंडल कवितांची गेली. बाबा, हा तो म्हणाला की पहिली आवृत्ती संपली सुद्धा. बाबा, बाबा काय झालं? यामिनी, यामिनी, काय झालं? काय झालं सांगा. अगं हा बघ काय सांगतोय. थांब थांब जरा, मला आधी थोडासा आनंद व्यक्त करू दे. करा करा. काय झालं? अगं आपली यामिनी हातोहात खपली. अगं यामिनी खपली म्हणजे यामिनी तुझ्याच साठी ही माझी कविता त्या झोल प्रकाशनानं छापली. अगं बाई, खरं की काय? नुसती छापलीच नाही, अगं त्याची पहिली आवृत्ती खपली. अगं बाई, खरंच? यामिनी, आपल्या या पहिल्या आवृत्तीने जन्माला आल्यापासून पहिल्यांदाच एक आनंदाची बातमी दिली आहे ग.
एक काम कर काय नाव याचं मोरया मोरया. हा मोरया, एक काम कर, हे 10 रुपये घे. मजा करायला सांगत नाहीये. या 10 रुपयातले 2 रुपये खर्च कर आणि चांगले कंदी पेढे आण. कंदी पेढे. अरे मजा करायची आज, मागे पुढे बघायचं नाही खर्चाला. हे काय, चला सगळ्यांना वाटायचे कंदी पेढे. कविता कपली ग. मालक मालक पेढा, मालक पेढा, मालक पेढा. का हुआ बच्चा हुआ का? मी गोड पेढे आणले कारण मी एक कडू बातमी घेऊन आलोय. कोई गया का? बल्लाळ. बल्लाळ गया नाही. बल्लाळ नाही. त्याने ज्या कविता लिहिल्या होत्या ना त्या प्रकाशित झाल्या म्हणे आणि त्याची पहिली आवृत्ती संपली सुद्धा म्हणे. हे भगवान, ये तो सच में कड़वी खबर है. हाँ, नाम क्या है उस कविता संग्रह का? या भवानातील गीत. गाऊन गाऊ नका. नाही, यामिनी तुझ्याच साठी. यामिनी तुझ्याच साठी. हाँ. बबुआ, तुम्हें पढ़ना आता है? हाँ, मी 4थी फेल आहे. मग वाचता येईल तुला. का? कारण मी 2री नापास आहे. तनिक ये तो पढ़ के दिखा. यामिनी तुझ्याच यामिनी तुझ्याच साठी. ओरिजिनल. हे कागद तर सगळे आहेत इकडे, मग जल्लोष का सुरू आहे तिकडे. कुछ तो गडबड है. दया, क्षमा करा, पण आता शांती नको. बल्लाळचं सगळं आहे तुमच्याकडे माल. मग सांगा काय खेळाल आता चाल. जानी बल्लाळ ये समझ रहा है कि उसकी किताब छप गई, लेकिन बल्लाळ अब देख ये बिरजू क्या करता है. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे. हाँ. आता आला उंट डोंगराच्या खाली. ही तर मराठी म्हण आहे. थोबाडात मारीन. ये तो हमारी कहावत है. अब आ गया है ऊंट पहाड़ के नीचे. बल्लाळ, बल्लाळ महाराज, कुठे आहात तुम्ही? हा दास आपल्या दर्शनासाठी आतुर झाला आहे. बल्लाळ महाराज, ओ महाराज, स्वामी, सद्गुरु. ए असं कोणी इथे राहत नाही. नहीं नहीं, ये सब आप हो. बल्लाळ, आय एम सॉरी. आजपर्यंत मी तुला फार घालून पाडून बोललो, वाटेल तसा तुझा अपमान केला, पण मला माफ कर. मला माहित नव्हतं इतका महान कवी माझ्या शेजारी राहतो. बल्लाळ, आपके मराठी में एक कहावत है. तुमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे, घर की मुर्गी दाल बराबर. अरे काय बोलतोयस? ही तुमची कहावत आहे, कहावत. छे छे, एवढं ज्ञान आमच्याकडे कुठलं असायला. सगळं आहे ते इथं आहे. वा, अचानक आज ही उपरती कशी झाली म्हणे? साहेब, हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल. अच्छा, म्हणजे तो चोर माणूस आमच्याच म्हणीत चोरायच्या आणि आम्हालाच ऐकवायच्या एक नंबरचा खोटारला येतो. तुझी खूप स्तुती करत होते फोनवर. मधून मधून फार खरं बोलतात ते. हा, राहू दे, तुला ऐकायचं नसेल तर काय. हा, आता बोललायस ना, काय स्तुती करत होते तेही सांगून टाक. तुझे कोणते ढोलकपूरचे माखन चाचा. ते फोनवर मला म्हणत होते, हाँ बेटा बिरजू कैसे हो, सब ठीक चल रहा है कि नहीं, लाजो कैसी है, और अपनी बिटिया कैसी है, महुआ पढ़ाई कर रही है कि नहीं. या सगळ्यामध्ये गा करत माझी स्तुती कुठे आहे? हाँ हाँ, वही तो कह रहा हूँ. हाँ. वो कह रहे थे, कुत्ते कमीने हरामी गोबर. नाही नाही, ते सगळं ते मला म्हणत होते. हा, ते त्यांचं बरोबर आहे. पण काय आहे, ही झाली तुझी नालस्ती. याच्यामध्ये माझी स्तुती कुठे आहे?
हे बघ मला पटकन सांग, नाही तर मी हा निघालो. नाही, नाही. मला वेळ नसतो. बल्लाळ थांब, सांगतो. ते म्हणत होते, अरे बिरजू तू कलंक है अपने खानदान पे. तुझ्या शेजारी एक महान माणूस राहतो, कवींचा कवी आहे तो, कविराज बल्लाळ लंबोदर पाठक. सितारों का सितारा है वो. तुला आजपर्यंत कळलं नाही आमच्या खानदानावर कलंक आहे असं म्हणत होते रे मला ते. बघ बघ बिरजू बघ, अरे तुझ्या त्या ढोलाकपूरच्या कोण तो माखन चाचा, त्याला जे कळलं ते तुला अजून कळत नाही रे. पण आता समजलं बल्लाळ. समजलंय ना, समजलंय ना. मग माझं एक ऐकशील, हा बंगला सोडून निघून जा, स्वतःच्या गावी निघून जा आणि हा सगळा बंगला माझ्या नावावर करून दे. मैं ये बंगला आपके नाम पे करने के लिए तैयार हूँ. मला वाटलंच नाही म्हणणार हा. मैंने हाँ कहा है बल्लाळ जी. ये बंगला मैं आपके नाम पे कर दूंगा, लेकिन मेरी एक विनती है, आप सुनोगे ना बल्लाळ जी. आपल्या त्या महान कविता संग्रहाची एक प्रत मला सोबत द्याल का? ती प्रत मी घेऊन जाईन, देवारामध्ये ठेवीन और रात दिन मैं उसकी पूजा करूंगा. जशी भरताने पादुकांची सेवा केली होती तशी द्याल ना मला प्रत बल्लाळ जी. बास बिरजू बास. अरे मला सतत तुझ्याविषयी असं वाटायचं की गाढवाला गुळाची चव काय, पण नाही, मला कल्पना आहे, उशिरा का होईना तुला माझ्या कवितांचं महत्व कळलेलं आहे. देईन हो देईन. हा बंगला सोडून जाणार आहेस ना, मग खुशाल घेऊन जा माझ्या कवितांची प्रत. जा, दिली तुला कवितेची प्रत. धन्यवाद बल्लाळ महाराज. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, राजा उदार झाला भोपळा दान केला. ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस उगवलाच. ज्या कवीच्या कवितांवर भाळून त्याच्याशी लग्न केलं होतं ते सार्थक झालं. आणि कविता संग्रहाचं नाव तरी काय? यामिनी तुझ्याच साठी. इश, हे आमचे बल्लाळ आणि मी यांची यामिनी. इश, हे सगळं दादाला सांगायला हवं. फोन फोन फोन. हॅलो हॅलो, मी बोलतेय. मी बोलतेय कालिदासाची शकुंतला. अरे रॉंग नंबर काय? कालिदासाची आधुनिक शकुंतला बोलतेय मी. दादा दादा मी यामिनी बोलतेय, यामिनी. दादा तू नेहमी म्हणायचास की नाही, तू नेहमी म्हणायचास की नाही, कुठल्या कर्मदरिद्री माणसाशी लग्न केलंयस? एखाद्या चांगल्या घरात लग्न केलं असतं तर राणी बनून राहिली असतीस, राणी. पण दादा तू चुकलास, दादा तू चुकलास. तुला माहितीये यांच्या कविता संग्रहाची पहिली आवृत्ती संपली सुद्धा. कधी छापून आली होती ते आम्हाला कळलं सुद्धा नाही. पहिली आवृत्ती संपल्याच कळलं. हो, डायरेक्ट. मी तुला सांगायचे ना दादा, माझी निवड चुकली नाही. दादा माझी निवड अजिबात चुकली नाही. उद्या यांना ज्ञानपीठ सुद्धा मिळेल. दादा आहेस कुठे? अगं आई, अय्या दुबईला. अरे वा दादा, यांचं खंडकाव्य तिथे दुबईत मिळतंय का बघ ना. आई हा दुबईत. एवाना अरबीत भाषांतर सुद्धा झालं असेल. पायरसी तर पायरसी, वाचायला तर मिळेल. अगं आई, शेवटी भावना महत्वाच्या, हे नेहमी म्हणतात. आई दादा मी जरा ठेवू का रे? तेवढं खंडकाव्याचं बघ. हा अरबीत. हा ठेवू. हा
बाय. बोल बाळा, काय झालं? आई अरे मोरया, दिवाळीच्या वातावरणात शिमग्याचा मूड घेऊन का बसलायस रे? काय झालं सांग. आई काय सांगू तुला आणि कसं सांगू. मराठीत सांग आणि तोंडाने सांग. अगं तसं नाही, म्हणजे बाबांना धक्काच बसेल. अय्या, एवढी छान बातमी ऐकल्यावर धक्का नाही का रे बसणार? अगं आई तसं नाही म्हणते ग मी. मला म्हणायचंय की एक अक्षर बोलू नकोस तू. जा बाजारात जा आणि कविता संग्रह घेऊन ये. जा. जा बाजारात जा आणि 1/2 किलो भेंडी घेऊन ये. अशा आविर्भावात काय सांगतेस आई? अरे मेल्या, तुझं सगळं लक्ष त्या किचन मध्ये आणि भाज्यांकडे. विसरू नकोस, भावी साहित्य सूर्याचा मुलगा आहेस तू. विसरू नकोस. भाव नाही कवितेला आणि म्हणे भावी साहित्य सूर्य. काय म्हणालास? भाव माहित नाही कवितेचा. काय किंमत आहे पुस्तकाची? नको रे नको राजा, भाव नको करूस. अमूल्य आहे हा कविता संग्रह माझ्यासाठी. जी किंमत असेल ती मोज आणि घेऊन ये. दाखवून देऊया त्या शेजाऱ्यांना आपण. हा, ते पुस्तक बिरजू भाऊजींनी पाहिलं ना की कसे गप्प बसतील बघ. आणि त्या लाजोला सुद्धा मी दाखवेन. माझ्या समोर दागिने मिरवते काय, ते पुस्तक तिच्या थोबाडावर फेकेन आणि म्हणेन, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या आई घरी आई ही आई दिवाळी, अगं आवर घाल स्वतःवर. आली माझ्या घरी तेल तापण्याआधीच त्याच्यावर फोडणीची घाई करू नकोस. घरी ही दिवाळी. बोलो यामिनी बोलो, तुम्हारी आवाज सुनता हूँ तो कलेजवा में सितार सी बजती है सितार. फोड़ू का तुमचा तंबोरा? क्या चल रहा है? अरे हमने कुछ नहीं कहा. हाँ, और वो सितार बज रही थी, वो क्या थी? अरे हम नहीं, वो यामिनी वहिनी बोल रही है. तेच विचारते मी. काय झालंय हिला बोंबलायला? इतना आनंद क्यों? लाजो, उनको जितना आनंद व्यक्त करना है करने दो, जितना हसना है हसने दो. नाही त्यांच्या आनंदाचा फुगा टाचणी लावून फोडला तर नावाचा ब्रिजलाल नाही मी. हाय दया. अरे ये का उम्र है का गुब्बारे खेलने की? ये क्या कह रहे हो? मेरे तो समझ में नहीं आ रहा. लाजो, अच्छा, क्या कहते थे तुम्हारे ढोलकपुर के चाचा? समझ गई? आता वो हमेशा कहा करते थे, रात्र थोडी सोंग फार. मोरू, आज काय आणलंयस माझ्यासाठी? मी तुझ्यासाठी आज काहीही आणलेलं नाही. उलट मलाच तुझ्याकडून काही हवंय. अय्या, माझ्याकडून? सांग काय हवंय? प्राध्यापक किशोरांचं प्रेमाचं चांदणं देऊ की प्राध्यापक भडक्यांचे प्रेमाचे चटके देऊ? बोल ससुल्या, बोल. ना माझा चांदण्यांवर विश्वास आहे ना चटक्यांवर. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आज तुझे बाबा माझ्या बाबांशी का भांडले नाहीत? अचानक शस्त्र टाकून त्यांनी पांढरं निशाण हाती का घेतलं? मला नाही माहिती. म्हणजे ना, कदाचित त्यांना भांडून कंटाळा आला असेल. ते शक्य नाही. एक वेळ दूध मिठाच्या खड्याला आपलंसं करेल, एक वेळ आग आणि पाणी एकत्र नांदतील, पण हे दोघे एकत्र आणि तह, ते शक्य नाही. मला वेगळीच शंका येते. तुझ्या बाबांनी माझ्या बाबांकडे त्यांच्या कवितेचं पुस्तक का मागितलं? का? त्यांनी मागू नये? तुझ्या बाबांनी पुस्तक मागणं म्हणजे गाढवानं गीतेवर निरूपण करण्यासारखं आहे. मोरू, त्यांचा आणि कवितेचा काय संबंध? मोरू, तू असे प्रश्न नको ना विचारूस. माझ्या मनाला भयंकर यातना होतात. जे पुस्तक अजून छापूनही आलेलं नाही, ते पुस्तक मागण्याचा उद्देश काय? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ज्या कविता प्रकाशित न करता कवीकडे साभार परत करण्यात आल्या, त्या आमच्याकडे आलेल्याच नाहीत. याचा अर्थ काय? या सगळ्याचं मूळ तुमच्या घरात तर नाही ना? माझ्याकडे तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये. उत्तर नाही की उत्तर द्यायचं नाही? हे बघ, तुला जे समजायचंय ते तू समज. सत्य हे की मी वचनात अडकलीये रे मोरू. मला आता गप्प राहण्या वाचून उपाय नाहीये. तुझ्याकडे उपाय नसला
तर माझाही नाईलाज आहे. यापुढे तुझा माझा संबंध संपला. मोरू, विसरून जा कधी माझं तुझ्यावर प्रेम होतं. विसरून जा की तुझ्यासाठी प्राणपणालाही लावायची माझी तयारी होती. नाही बोरू, नाही, शक्य नाहीये. मी तुला कधीच नाही विसरू शकत. तू वचनात अडकलीयस आणि मी कर्तव्यात. जोवर मला सत्य समजत नाही तोवर तुझ्याशी कोणताही संबंध ठेवण्याची माझी तयारी नाही. मोरू, नमस्कार संपादक नमस्कार। महोदय, बैठिए बैठिए बैठिए। हाँ, बैठिए। हाँ, क्या नाम बताया आपने पेपर का? दैनिक विचित्र वृत्त. कौन सा वृत्त? विचित्र वृत्त. रहने दीजिए रहने दीजिए। क्या लेंगे आप? ठंडा, गरम, चाय, कॉफी? नाही नाही, मला काही नको. नहीं 60 नाही 30 नाही नाही नाही. रहने दीजिए, जबरदस्ती थोड़ी है। हाँ, महोदय, हमारा एक काम है आपके पास, आप करोगे? हो हो क्या? पहले सुन तो लीजिए क्या काम है। हा हा. काय काम आहे आपलं? महोदय, माझ्याकडे काही कविता आहेत आणि त्या तुम्हाला छापायच्या आहेत. उद्याच्या उद्या तुमच्या पेपरात छापाल? हो, बघू ना. हा, हे बघा कविता. वा, अगं आई ग, वाह हुआ, कुछ चुभा क्या? नाही, ह्या कविता कोंबड्या रे चोंबड्या आरवलास रे आरवलास. वाह वाह, कोंबड्या रे चोंबड्या, क्या बात है. वावा काय करताय? भंगार आहे त्या. ए, भंगार मत कहिएगा. साहेब, हो पण या कविता अगदीच सुमार येतो. हाँ, ऐसा कह सकते हो. वो रहने दो, ये दूसरी देखो. हाँ, पढ़ो. यामिनीच्या जंगलात हरवलास रे हरवलास. ओहो, यामिनीच्या जंगलात हरवलास रे. अरे क्या बात है, बहुत बढ़िया है ये तो. हो पण पुढची तर अगदीच. तुझ्या खुराडी पडून आहे भावनांचे अंडे, बघितलेस यामिनी मन केशरी मांडे. ओ हो, बहुत बढ़िया है ये. छापिए छापिए उसको. अहो, काय आहे हे? खरं सांगू का? हा. नाही म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, नहीं नहीं, पण ह्या कुठल्याच लायकीच्या नाही तो. म्हणजे अगदी भंगारात फिर द्यायच्या. से भंगार का नाम लिया. भंगार का नाम मत लीजिएगा. साहेब, ते तुम्ही काही सांगा, पण या कविता मी छापून आणू शकत नाही. क्यों? मला माझा पेपर बंद पाडायचा नाही. ऐसा मत कीजिएगा महोदय, इसके मैं आपको पैसे दे दूंगा. मला सांगा किती प्रति छापता तुम्ही रोज? 200 प्रति छापतो. खाली 200? ओ, मला हँडबिल नाही वाटायची आहेत. 20,000 प्रति छापा. किती? 20,000? हा, त्याचे मी तुम्हाला 40,000 रुपये दे. 20,000 रुपये या प्रतींचे आणि 20,000 रुपये कवितेचे. साहेब, काय अप्रतिम कविता आहे तो. हा, तुम्ही काळजीच करू नका, उद्याच्या उद्या ही कविता छापून आणतो मी. साहेब, हा. पण निनावी कविता छापण्यात काय अर्थ आहे? नाही म्हणजे कवीचं नाव सांगितलं तर तेही छापून आणतो की. कवीचं नाव पाहिजे. मिळालं पुस्तक मिळालं. नाही ग, नाही मिळालं. सगळीकडे दिवसभर शोधलं पण पुस्तक कुठेच मिळालं नाही ग. हो मग प्रकाशकाचं ऑफिस, तिथे नक्की मिळालं असतं पुस्तक. गेलो होतो. मग एवढं मोठं कुलूप त्याच्या ऑफिसला कुठे उलटलाय देव जाणे. मी सांगते तुम्हाला, आपल्या पुस्तकामुळे की नाही त्याला रगड नफा झाला असणार.
गेला असेल परदेशवारीला. नाही ग नाही, अनेक दुकानदारांना विचारलं मी, म्हणाले असलं कुठलं पुस्तक आमच्याकडे आलोच नाहीये म्हणाले. अगं बाई, हो. मला ना एक वेगळी शंका येते हं, यामिनी. मला सुद्धा एक वेगळीच शंका येते. अरे बापरे, तुझी शंका आधी सांग. हं? मला सांगा, हं, हं. एवढी सगळी पुस्तकं गेली कुठे? म्हणजे पुस्तक दुकानात यायच्या आधीच सगळी पुस्तकं विकली गेली असणार. सगळ्यांनी अशा उड्या मारून मारून ती पुस्तकं घेतली असणार. पहिली आवृत्ती संपली सुद्धा. अगं, बाई. मला जरा ह्याच्यापेक्षा वेगळी शंका येते. कुठली? बहुतेक माझं पुस्तक काळ्या बाजारात विकलं जात आहे की काय? बाई. हो. म्हणून मग काय केलं, हा? सगळे सिग्नल पालथे घातले. या सिग्नल का आता पालथे घातले तुम्ही सुद्धा ना? ट्रॅफिक जाम झाला असेल ना? काय बोलतेस तू? नको ग नको, दमून आलोय मी. एक मिनिट. काय झालं? अहो दमून आलायत ना, पाणी घ्या. शब्दशः अर्थ घेऊ नकोस ग. पालथी घातले त्याचा. पालथी घातलेत म्हणजे जाऊन सिग्नलवर बघितलं, कुठे इकडे तिकडे माझं पुस्तक कोणी ब्लॅक मध्ये विकत तर नाही ना. हा, पुस्तक लिहिलो म्हणून. पण नाही, असं काहीच नाही. मग अजून एक आयडिया केली. कुठली आयडिया? कुठली? एका दुकानाच्या पाठच्या बाजूला गेलो हो. आणि हळूच विचारलं, यामिनी आहे क्या? मग काय सांगितलं त्यांनी? फडा मुस्कडात मारल्या. सुसंस्कृत माणसोत म्हणाला, काय चाललंय सभ्या लोकांच्याकडे, असं जोरात ओरडला मला. अगं आई ग, लागलं का तुम्हाला? नाही ग, ते फार महत्वाचं नाहीये. मग महत्वाचं वेगळंच आहे. यामिनी, मला एक वेगळंच टेन्शन आलंय ग. कसलं टेन्शन आलंय? बाहेर कुठेच पुस्तक मिळत नाही म्हणल्यावर माझ्या साहित्याचा रसिक लोंढ्यानी आपल्या दारावर तर येणार नाही ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा? काय ग? आता येऊ दे किती लोंढा, काहीच प्रॉब्लेम नाही. BL पाठक तुम्हीच ना? आणि यामिनी मी आहे का? पण माफ करा, आमच्याकडे आता पुस्तकाची कुठलीही प्रत शिल्लक नाही. पुस्तक? अहो मला पुस्तक नकोय. मग काय दह्याची वाटी घेऊन विरजण मागायला तेवढ्या रात्री? नाही, मी निराधार योजनेच्या माहिती करता आलोय. एवढ्या रात्रीचे निराधार? हं? निराधार रात्रीचेच सापडतात. आणि तुम्ही वाटता निराधार तुमच्याकडे बघून. मी निराधार वाटतो? हा, काय बोलतोय बघ हा. हे तुम्हाला निराधार वाटताय? उलट हाच मोठा आधार आहे आमचा. खर तर तुम्हीच वाटताय निराधार. ओ बाई, ठीक आहे ना, मग एवढं चिडायला काय झालं? सांगा ना सरळ, नाहीये तुम्ही निराधार म्हणून. उगा आपलं डोकं खाता. चला चला चला, जा घरी जा. हा. काय हो, लोकांचे लोंढेच्या लोंढे येतील ना? येतील. तू दार लावून घे. चल चल. का फोन केलास? सांगितलं होतं ना, विसर आपल्या प्रेमाला. ससुल्या, इतका का चिडतोयस तू माझ्यावर? चिडू नको तर काय करू? आधी माझ्या प्रेमाचा अपमान करायचा आणि वर मलाच विचारायचं, इतका का चिडतोस? मोरू, मला माहितीये तुझं माझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे. मी तुझी माव आणि तू माझा ससुल्या. आकाशात चंद्रावर दिसतोय ना, तोच ससुल्या. मला पुन्हा तुझ्यात अडकवू नकोस. चल वेड्या, तू माझ्यात केव्हाच अडकलायस. मला माझ्या कर्तव्यांपासून कोणीही दूर करू शकत नाही. चूक कोणाचीही असली तरी शिक्षा आपल्या प्रेमालाच मिळाली हेच खरं. आता खूप उशीर झालाय. वचन महत्वाचं का प्रेम, याचा निर्णय तूच घ्यायचायस. मोरू, वचन महत्वाचं का प्रेम, याविषयी घाटपांडे, मनमोडे यांनी त्यांच्या कवितेत का नाही लिहिलं? मोरू, प्लीज मला समजून घे.
माझी अवस्था जात्यात भरडलेलं प्रेम त्या कवितेतल्या नायिकेसारखी झालीये. मोरू, प्लीज मला समजून घे, प्लीज. झोपला होतात? नाही, झोपच येत नाही. मला की नाही एक प्रश्न पडलाय. चांगली गोष्ट आहे, माणसाला प्रश्न पडले पाहिजेत. काय आहे ते उन्नतीचं लक्षण आहे. उत्क्रांतीवादाचा नियमच ते जाऊ दे. काय प्रश्न पडला होता? तुमचं हे नाव बदलायचं म्हणजे बल्लाळचं लंकासूत नाव ठेवायचं फायनल आहे? म्हणजे काय नक्की? एकदा ठरलं की ठरलं. उद्यापासून मी लंकासूत. म्हणजे माझं नाव सुद्धा यामिनी लंकासूत पाठक होणार? हो बरोबर. पण ऐका ना, मला की नाही एका गोष्टीचं खूप टेन्शन आलंय हो. कुठल्या? पुढल्या आठवड्यात हळदी कुंकू आहे. म्हणजे नवीन उखाणे रचावे लागणार मला. तुम्ही मदत कराल? हो करीन ना, करीन. का नाही करणार? अगं उखाणे करणं म्हणजे माझ्यासाठी असं डाव्या हाताचा मळ. अगं इनफॅक्ट आत्ताच मला काय काय सुचतंय. म्हणजे बघा, असं उखाणा घेऊ शकतेस तू. गणरायासाठी निवडल्या दुर्वा वेचून, गणरायासाठी निवडल्या दुर्वा वेचून आणि लंकासुतांचं नाव घेते अमकी तमकीचं नाक ठेचून. या किती छान. ऐक अजून एक ऐक. म्हणजे बघा, पार्वतीने पाडला भांग महाशिवरात्रीच्या रात्री. आणि लंकासूत आहेत माझे उद्या येणारे त्यांचं पुस्तक. कधी एकदा उद्या सकाळचा पेपर वाचतो असं झालेलं आहे मला. का का? का म्हणजे काय? बघ ना, उद्या सकाळी पेपर मध्ये एकच मथळा असेल, नव्या कालिदासाचा जन्म. तुला सांगतो, माझ्या कवितांवर साहित्यावर अशी परीक्षणं छापून येतील. विद्वानांमध्ये मतभेद, चर्चा, काही विचारू नकोस, परिसंवाद वगैरे. सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव ग, लंकासूत 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 लंकासूत. रेशन कार्ड, गॅसचं कार्ड या सगळ्यावरची नावं बदलावी लागणार आपल्याला. हो, सगळ्यावरची नावं बदलावी लागणार. आता आजची रात्र मी झोपेन ना तो बल्लाळ म्हणून, आणि उद्या सकाळी उठेन तो लंकासूत म्हणून. जा मला झोपू दे. झोपा हा झोपा, अगदी शांतपणे झोपा. हो. आई ग. पण काय हो, तुम्ही BL पाठकचे LS पाठक झाल्यानंतर मृत्यूपत्रानुसार आपलं हे घर बिरजू भाऊजींना मिळणार? फोन क्यों नहीं बजता है? अरे फोन बज रहा है, उठाओ. सच में बज रहा है? हाँ उठाओ. कहीं सपना तो नहीं देख रहे हो? हाँ बोलिए संपादक महोदय. कौन है? रुकी. नहीं, लाजो सो गई कि नहीं ये पूछ रहे हैं. हाँ सो गए. सपना देखो. बोलिए संपादक बोलिए संपादक महोदय, क्या छप गई कविता? बहुत बहुत धन्यवाद. कहाँ पे? फ्रंट पेज पे. बहुत बढ़िया, आपने बहुत बड़ा काम किया है हमारा संपादक महोदय. मैं आपको 5,000 रुपया इनाम देता हूँ. अरे नहीं, बख्शीशी समझ के. हाँ, ओके, गुड नाइट. सुबह हो गई तो गुड मॉर्निंग. हाँ, सो जाओ. बल्ला, आता तुझ्या आयुष्यात सकाळ नाही रात्र होणार. पेपर
परमेश्वरा. जयराम जी की